नाशिक शहरातील वाढते गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी कोयत्यासह 2 संशयितांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल पथकातील पोलीस अंमलदार दीपक दुसाने आणि स्वप्नील रुमाळे हे कॉलेज रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की रत्नदीप स्वीटच्या मागील बाजूला असलेल्या बांधकाम साइटवर काही तरुणांमध्ये वाद सुरू आहे। माहिती मिळताच बीट मार्शल पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। यावेळी पोलिसांनी संशयावरून 2 तरुणांना पकडले। पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या। अधिक तपास केला असता त्यांच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला। यामध्ये ताब्यात घेतलेल्या संशयित जुबेर जाकीर शेख वय वर्ष 25 राहणार वडाळगाव गल्ली नंबर 1 महाराष्ट्र बेकरी समोर नाशिक, फारुख शरीफ शेख वय वर्ष 22 राहणार वडाळगाव वैभव नगर मस्जिद मागे नाशिक असं संशयित आरोपींना अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच संशयित जुबेर शेख यांच्या विरोधात यापूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गंगापूर पोलिसांच्या बीट मार्शल पथकाच्या सतर्कतेमुळे धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्यावर वेळीच कारवाई झाली असून नाशिक शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक दुसाने करत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।